बालका, तुझा आणि तुझ्या पत्नीचा अतूट प्रेम पाहून मी तुझ्यावरती प्रसन्न झालो बालका. महादेवा, तेव्हा तू माझ्या प्रसन्न झाला आहेस. ते मला काही नको रे, माझी मला लक्ष्मी हवे, दुसरं काही नको, मला दुसरं काही नको. मला माझी लक्ष्मी हवे देवा, मला दुसरं काही नको, मला सोनं पैसा आणि काही नको. देवा जर प्रसन्न असेल तर मला एकच वरती आणि ती माझी लक्ष्मी, मला दुसरं काही नको. मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, कारण तुझं आणि तुझ्या पत्नीचा अतूट प्रेम पाहून मी तुझ्यावरती प्रसन्न झालो. मी सांगतोय ते जर केलं तर तुझी पत्नी तुला साजीवंत किती करेल. मी माझा प्राण सुद्धा माझ्या पत्नीसाठी देईन, काही सांग देवा, मी काही करायला तयार आहे. तर बाबा, तुझं एकूण 60 वर्षाचं आयुष्य होतं, पैकी तुझं 30 वर्षाचं आयुष्य आतापर्यंत संपलं. आणि बालका, तुझं उर्वरित आयुष्य 20 वर्षाचं आहे. तुझ्या पत्नीचा उजवा हात तुझ्या डाव्या हातामध्ये घे आणि तुझ्या उजव्या हातावर तुझ्या पत्नीच्या उजव्या हातावरती 3 वेळा वचन दे. माझं उर्वरित आयुष्य 30 वर्षांचं भाग्य आहे, त्यापैकी मी तुला 15 वर्षाचं आयुष्य वाहतो. 30 वर्षाचं आयुष्य भाग्य आहे, त्यापैकी मी तुला 15 वर्षाचं आयुष्य वाहन करतोय. असा 3 वेळा म्हण, तुझी पत्नी तुला साजीवंत परत भेटेल. आणि महत्वाचं म्हणजे तुझी पत्नी मुलांच्या आजारातून कायम मुक्त होईल. देवा, धन्य आहे रे तुझी लीला. या ओळ्या भक्ताच्या हातीला धरला धन्य आहे, धन्य आहे देवा. तुझ्या साक्षीने माझ्या 60 वर्षातलं उर्वरित 30 वर्षाचं आयुष्य आहे. त्या 30 वर्षाचं आयुष्यामधलं 15 वर्षाचं आयुष्य माझ्या लक्ष्मीला मी देतोय. हे शंभू भावा, तुझ्या साक्षीनं 60 वर्षाचं आयुष्य, त्या आयुष्यामधलं माझं 30 वर्षाचं आयुष्य राहिलेलं आहे. त्या 30 वर्षाच्या आयुष्यातलं मी 15 वर्षाचं आयुष्य माझ्या लक्ष्मीला देतोय. हे शंभू भावा, तुझ्या साक्षीनं माझं 60 वर्षाचं आयुष्य, उर्वरित 30 वर्षाचं आयुष्य राहिलेलं आहे. त्या 30 वर्षाच्या आयुष्यातलं 15 वर्षाचं आयुष्य माझ्या लक्ष्मीला देतोय. शंभू महादेवा, राजा शंभू महादेवा, आणि तुझा वर पूर्ण कर लक्ष्मी. लक्ष्मी, तुला काही नाही झालं. आता तू बेशूद पडली होती. काय झालं काही नव्हतं, तुला चक्कर आली होती लक्ष्मी. लक्ष्मी मला बोलतच वाटलं की माझ्या लक्ष्मीला काय झालं, म्हणून माझं हृदय भरून आलं आणि डोळ्यातून आशीर् वाहू लागले. मला पायाखालची धडकन निघून गेली. आवाज बोलल्यासारखं वाटलं. लक्ष्मी, माझ्या शंभू महादेवावर माझा विश्वास आहे. माझ्या शंभू महादेवावर माझा विश्वास होता, म्हणूनच माझ्या शंभू महादेवानं तुला जीवदान दिलं आणि या आजारातून मुक्त सुद्धा केलं. लक्ष्मी, तुला आता काही चांगली झालीस, तुला काही होणार नाही, काही होणार नाही. फक्त एक ध्यानात ठेव, तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या शंभू महादेवाला विसरू नकोस.
नाही विसरत. कारण शंभू महादेवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहील बघ. शंभू महादेवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहील. तेव्हा शंभू महादेवाचं नाव घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. स्वतःला विसरलं तरी चालेल, पण माझ्या महादेवाला कधीच विसरायचं नाही विसरत. लक्ष्मी, आपण महादेवाच्या या सुवर्ण मंदिरामध्ये थोडी विश्रांती करू, देवाचं नामस्मरण करू आणि नंतर आपल्या घरी निघून जाऊ. तुमची तब्येत खराब झाली आहे. जरा ते सावलीचं झाड दिसतंय ना, त्या झाडाखाली जाऊ आणि तुम्ही जरा झोप काढा. होय लक्ष्मी. आता माझ्या मनाला समाधान झाले. आता मी बिनधास्त झोपे, मला झोप येईल. आतापर्यंत किती 6 महिने झाले मला झोप नव्हती. पाठीमाग काय थांबलो माहितीये का? तुम्हाला बघून असं करायला लागला. हा, असं करायला लागल्यावर मी त्याला साईड घेऊन आला. मला वाटतं ती कुस्तीच्या मैदानात हेच ते मंदिर शंभू महादेवाचं आहे. शंभू महादेवाचं मंदिर. परंतु आज पाहतो तरी शंभू महादेवाचा दरवाजा एवढ्या सकाळी सकाळी कोणी उघडलेला आहे याची आपण चौकशी करा म्हणजे झाले. एवढ्या महाराज मी तिला वाट बोलतो तुम्ही. हा, तुम्ही काय म्हटलं? शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आणि इथं यल्लमाच्या मंदिरात आणलं. कोणतरी आहे वाटतं तिथं. ताबडतोब जाऊन चौकशी करा. त्या मंदिरामध्ये कोण आहे पहा म्हणजे झालं. बर जाऊन चौकशी करतो कोण आहे ते. आज एक बाई आहे. बाई आतमध्ये बाई, एक बाई एक लेडीज आहे. लेडीज हे तू जाऊन चौकशी कर. मला चान्स तर दिला पाहिजे तुम्ही. आज एक दाढीवाला बाबा आहे. बाबा काय बोलतोय? एक बाबा आहे. बाबा म्हणजे एक गरीब माणूस आहे आणि एक खुश माणूस आहे. आज दरबारात ते म्हणजे देवळात तुमच्या आधी कोण जातं का? नाही. आज पौर्णिमेला. अरे आजपर्यंत किती वर्ष झालं पहिल्यांदा सकाळी सकाळी पहाटे आम्ही दर्शनासाठी जात असतो. त्यांनी चुकी केली. काय चुकी केली? तुमच्या आधी गेले त्यांना भ्या नको. कसं आहे युवराज महाराज, तिथं एक बाई आणि एक पुरुष आहे. असू द्या, आपण गावाला थांबूया. त्यांचं अजून व्हायचं आहे. काय व्हायचं? दर्शनी व्हायचं आहे. दर्शनी कसं नाही. आतमध्ये जावा आणि त्यांची चौकशी करा म्हणजे झालं. आपण जरा साईडला थांबूया ना तिथं कोपऱ्या. कशासाठी थांबूया जरा. अरे पण आपण कशासाठी थांबायचं? त्यांचं झालं तर पाहिजे. काय झालं पाहिजे? देवदर्शनी व्हायला पुढे आणि त्यांना बाहेर बोलवा म्हणजे झालं. हो, बाहेर कशाला बोलवायला? आपणच थांबूया तिथं. थांबा. अगं बाई, कितीतरी देखणा आहे, कितीतरी सुंदर आहे. अहो, माझा नवरा किती केला तरी म्हाताराच आहे. मला काय पसंत
घरी जाऊन सांग काय जोडीदार लागला मला नोकरीला जा घरी काय हा? तुम्ही नवा मग येते आईला कशानं घोटाळा केला बरं आया जीव नाही आहे आहो इकडे या इकडे मला माहिती का आपलं जुळणार नाही तुम्ही जावा घरला. काय जंगल में मंगल आहो बोल बोल की तुम्हाला नाही बोलवलं मग मी त्यांना किती सुंदर आहे सुंदर आहे. किती देखणं आहेत मला फार आवडतं. ती ऊन आहे म्हणून ती तुला दिसली मग? एवढं सुंदर नाही ऐकाय ना आलाय तुझ्या हा येऊ नकोस तर कुठल्या डब्यात बसू काय करायचं तुला काय बोलायचं तुला नाही का युवराज तुमच्याकडे नजर आहे बहुतेक शंभू महादेव तुम्हाला पावलाय आता तुमची 5 बोट मुतात आहेत दुधा तुपात आहेत म्हणजे त्यांनी आम्हाला बोलवले अय्या किती सुंदर हात हो नमस्कार म्हटलं नमस्कार मला फार आवडतं काय बोलत आहात आय लव्ह यू आय लव्ह यू म्हणजे काय आय लव्ह यू म्हणजे मी तुमच्या संग प्रेम करते माझ्या संग तुझ्या संग मिळते हे तुझ्या आहो काय बोलत आहात एवढ्या सकाळी आपण या शंभू महादेवाच्या दर्शनासाठी दोघे जण आलेला आहात तेव्हा आम्हाला असं म्हणायचंय तुम्ही कोण आहात आपली काही चौकशी मी राजकुमारी आहे बर राजकुमारी आहे देवळात मी पाय पडायला आले होते पाय पडले मग तुमच्याकडे माझी नजर गेली मला फार आवडतं. अहो तुटलं का बघा अंतर तुटलं का बघा तिकडे बा वाट बघत असत तर बघा अरे हराम खोरा त्या बाईचं म्हणणं नेमकं आयला आपण बाबासाहेबांना काही सांगायचं नाही परंतु त्या बाईचं काय म्हणणं याचं काही करू दे बाबासाहेबांना काही सांगत नाही हा तुम्ही हळूच कोंबड्या पुस्तक करा म्हणजे कसं आहे ती बाई बघितल्यापासून तुम्ही मुळाला मुळा ढसल्यावर ढसलाय हे की नाही बाबासाहेबांना यातलं काही कळू द्यायचं नाही 1-2 पोरं झाले म्हणून. ओ बाई काय झालं काय म्हणता आहात आपण अचानक या ठिकाणी आम्हाला पाहिलं अहो, प्रेमाची भावना मी देवाला पाय पडायला आले होते बर जो माणूस पाय पडायला आला त्याला चक्कर आली म्हणून मी त्याचं डोकं चोळत बसले होते असं आहे का म्हणजे हा माणसाला तुमचा काही संबंध नाही काय समज नाही अनोळखी आहे. हो म्हणजे याला चक्कर आली चक्कर आली देवळात पाय पडता पडता म्हणजे तुम्हाला त्याची दया आली दया आली म्हणून मी त्याचं डोकं चोळलं. चक्कर आल्यामुळं आम्हाला असं म्हणायचं काय करतो? मला बी चक्कर आली बाई आम्हाला असं म्हणायचं आहे या जगामध्ये जर पाहायला गेलं तर अनेक प्रकारचं प्रेम आहे बहीण भावाचं प्रेम आहे माय लेकराचं प्रेम आहे मावळ भाच्याचं प्रेम आहे नवरा बायकोचं प्रेम आहे त्यापैकी आपलं कोणतं प्रेम आहे हे मला वर वर समजू द्या म्हणजे झालं. नो 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 भले भावनाचं पण प्रेम नाही आणि आई मुलाचं बी प्रेम नाही मग असं कोणतं प्रेम आहे ते सांगा म्हणजे झालं. प्रेम आहे तुम्ही पती आणि मी तुमची पत्नी युवराज तयारी करायला पाहिजे बरं का 4 बांबू कापड गाडगं 4 बांबू खेळ मारायला बोल लग्न कारण करायला मला असं म्हणायचंय हां. देवाधिकामध्ये बाईचा अंत कोणाला लागलेला नाही अहो, कसं आहे? परंतु आपण तिच्या संग प्रेम करायचंय हे मोठ्या अंत करणारा प्रेम करायचं युवराज महाराज कसं आहे माहितीये का तंबाखू खाणारा कुठं थुकल तंबाखू खाणारा कुठं थुकल
अगोदर किंवा खाऊने कोण लोक अचानकपणे तुमच्यावर प्रेम जातं एका एक पहिल्या भेटीत. अरे ते कोण पण असू दे, आपल्याला त्यांचं काय करायचंय? वाटसरू आहे रे, वाटसरू आहे. आपल्याला हे नुसतं नाटक करायचंय, नाटक. नाटक तुम्ही लांब कारण समज त्या बाईनं जर आपल्या एवढा तुम्ही नाटक करा पण फाटक बघा जगा हे नाटक आवडतो आणि आपल्याला काय करायचं बघा. म्हणजे बाई तुम्हाला प्रेमाचं वचन पाहिजे. हा वचन मला द्या. वचन दिलं तरच मी खरं समजेन की माझ्यावर तुमचं प्रेम आहे म्हणून. ठीक आहे, वचन पाहिजे ना, हे घ्या वचन. मन माझ
खरंच मानावं लागेल, कारण त्या परमेश्वरानं दिलेली देणच समजावं लागेल. देण म्हणजे दानगी देण दिली तुम्हाला. कशी दिली? परमेश्वराची देण आहे. देवाची करणी ह्याच्यात पाणी, नारळात पाणी. काय अर्धवटच बोलतो. बोला वेळ कशाला लावताय? ताबडतोब आमच्या रंगभेदामध्ये जाण्याची तयारी करा म्हणजे झालं. हे तर रे घोडं सोड. कुठं घोडं सोड? कुणावर घोडं सोड. रथाला दुपायचं सगळं घेऊन जायचं. आणि महाराजांना कळलं तर तुम्ही दोघं कशासाठी? ह्यातली एकही गोष्ट महाराजांना कळू द्यायची नाही. तुम्हाला आता पगार किती आहे? पगार 60 रुपये. 60 रुपये महागाई वाढली बरं का? महागाई वाढल्या. युवराज महाराज मागल्या महिन्यात तुम्ही 60 रुपये पगार मला दिला. बर मी तसाच म्हणून बायकोच्या हातात पगार दिला. बर 60 रुपये. बर बायको पुढे बाजार करते, मी माग आपला पिशवी घेऊन आहे. हा बायकोनं 60तला 57 रुपयेचा बाजार केला. 60तलं 57 गेलं, खाली किती राहिलं? खाली 3 मग खाली 3च आहे. त्याचं 60च्या 60 गेलं म्हणतोय. ताबडतोब आपण आमच्या रंगभाणी जाऊया म्हणजे चलायचं. त्यांना घ्या बरोबर घ्या. तुला जंगलात मजा पाहिलं लग्न करणार नाही, काही नाही. शंभू महादेवला पाहू नाही. देवा ठिकाणी हिचा अंत लागला नाही. आपल्यासारख्या माणसाला काय लागायचं? समुद्राचा अंत लागला पण बाईचा अंत लागला. विश्वामित्र पुत्र होऊन फिरला. आयला खावण्या कोण उठवी कशाला उठवायला म्हणजे आपल्यावर सुटल चल. ते गेले बिले का काही? हॅलो, या ठिकाणी ग्रामस्थांना पाहुणे मंडळी यात्रेकरूंना एक सूचना आहे. बाजूला जेवण चालू आहे. जेवण करायचं, बाकी कोण राहिले असेल त्यांनी त्वरित जेवणासाठी बाजूच्या मंडपामध्ये जायचं.